जीवनामध्ये दुःख असलं तरी त्या दुःखातून बाहेर पडण्याकरिता प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. जे हरिभक्त मंडळी आहेत त्या हरिभक्तांकरिता तुकाराम महाराज या ठिकाणी एक उपाय सुचवतात. तुकोबराय म्हणतात सामान्य जीवाला सुद्धा काहीतरी दुःख आहे, हरिभक्त असला तर त्यालाही काहीतरी दुःख आहे. फक्त सामान्य जीवात आणि हरिभक्तामध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? सामान्य जीव त्याच्याकडचं असलेलं जे दुःख आहे ना ते दुःख कवटाळून बसतो आणि ते दुःख कवटाळून बसल्यामुळे ते दुःख वाढत जातं. दुःखाची अशी नीती आहे, दुःखाचा असा स्वभाव आहे की त्याला जेवढं जास्त जवळ कराल तेवढं जास्त ते वाढत जाईल. दुःखाचा स्वभाव आहे. मनुष्याच्या तुमच्याकडं आलेलं दुःख किती जवळ धरून ठेवावं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला खरंच सांगतो माणसाचं जीवन हे एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे की त्या सोप्या पद्धतीने जीवन जगून माणूस सुखी होऊ शकतो. पण स्वतःहूनच माणूस त्याचं जीवन एवढं कॉम्प्लिकेटेड करून घेतो की मग त्याला नको ते दुःख भोगावं लागतं. अन्यथा आपलं जीवन फार सोपं आहे. मी तुम्हाला खरं सोपं सांगतो, आपल्या जीवनामध्ये जेवढ्या कमी गोष्टींचा संग्रह सुखी आणि जेवढ्या जास्त गोष्टींचा संग्रह तेवढा माणूस दुःखी. तुम्ही ठरवा काय करायचं ते. फार सोपं आहे. माणसाचं जीवन हे फार सोपं जीवन आहे. जेवढ्या कमी गोष्टींचा संग्रह कराल, जेवढ्या कमी गोष्टी तुम्ही जवळ कराल तेवढे तुम्ही जास्त सुखी राहाल. आणि जेवढा लवाजमा वाढवत राहाल ना तेवढं, कारण जेवढ्या गोष्टी वाढतात तेवढ्या जबाबदाऱ्या वाढतात. आणि एक गोष्ट नवीन स्वीकारली की त्याची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागते, त्याचं नवीन दुःख तुमच्या वाट्याला येतं. माणसानं काय करायचं हे ठरवलं पाहिजे. सामान्य माणूस दुःख कवटाळत बसतो, हे माझ्याच वाट्याला का, माझ्याच वाट्याला का, माझ्याच वाट्याला का असं सारखं सारखं म्हणत राहू नये. उलट आमच्या हरिभक्तासारखं करावं. तुमच्या वाट्याला जरी आलं ना तरी ते परमेश्वरावर सोडावं आणि आपण त्यातून मोकळं व्हावं. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान असं म्हणावं. किंवा आमचा हरिभक्त काय करतो तुम्हाला सांगू, त्याच्यावर जेव्हा दुःख येतं ना तेव्हा ते सगळं दुःख तो परमेश्वराकडे वळवतो आणि स्वतः त्याच्यातून मुक्त होतो. हरिभक्ताची वचनं अशी आहेत. तुकोबराय म्हणतात आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे सादर, आलिया भोगासी असावे
सादर देवावरी भार घालोनिया. मला पूर्ण कल्पना आहे हे एवढं चरण तरी सगळ्यांच्या पाठांतरातलं असेल, एवढं तरी असेल. भले पूर्ण नाही पण एवढं तर माहिती आहे ना, आलिया भोगासी सर्रास म्हणतो ना आपण. तुकाराम महाराजांची काही काही वचनं माणसाच्या एवढ्या जवळची आहेत की ती म्हणीसारखी पाठ झालेली आहेत, किंवा म्हणी म्हणूनच वापरली जातात. तेवढं फक्त तेवढ्या करताच वापर करायचा. आलिया भोगासी असावे सादर. पुढचं काय आम्हाला घेणं देणं नाही. पुढचं आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही घेतो की नाही. मला फार गंमत वाटते जेव्हा समर्थांचं जे सगळं वाङ्मय आहे ते वाङ्मय अतिशय विस्तारित आणि व्यापक आणि तत्वनीय असं ते वाङ्मय आहे, पण त्यातून पण माणसं त्यांना जेवढं पाहिजे ना तेवढंच घेतात. माणसाचा आत्ताचा स्वभावच असा आहे की त्याला जेवढं पाहिजे तेवढं तो घेतो आणि बाकीचं सगळं तो टाकून देतो. एक गोड ओवी समर्थांची दासबोधामध्ये आहे. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, पुढे असं आहे, मग परमार्थ धरावा विवेका. पण मग परमार्थ धरावा विवेका याच्याशी आम्हाला घेणं देणं नसतं. आम्हाला फक्त आधी प्रपंच करावा, आमच्या सोयीचं भेटलं की आम्ही संपवून टाकतो ते. असं करू नये. सगळी वचनं आपण बघितली पाहिजेत. तुकोबराय म्हणतात, हरिभक्त आमचा काय करतो, आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालोनिया. त्याच्यावर काही संकट येत नाहीत अशातला भाग नाही, त्याच्यावर पण संकट येतात. जीवनामध्ये संकट येतच राहतील, पण हरिभक्त असा करतो देवावरी भार घालोनिया. त्या सगळ्या संकटाचं, त्या सगळ्या दुःखाचा असलेला भार तो भगवान परमेश्वराकडे समर्पित करतो आणि मग स्वतः मात्र तो मोकळा राहतो. का नंतर काय होतं, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. साकडे म्हणजे संकट निवारण करण्याकरिता परमेश्वर समर्थ आहे. फक्त आपण आपल्याकडच्या दुःखाची जबाबदारी कमीत कमी त्या परमेश्वराकडे सुपूर्त करण्याकरिता तयार झालो पाहिजे. आता हे बाबा आम्हाला पेलवत नाही, आता आम्हाला झेपत नाही, आता तरी तू या सगळ्याचा स्वीकार कर, हे सगळं आता आम्ही तुला समर्पित करतो, असं कधीतरी एका दिवशी आपली बोलण्याची तयारी झाली पाहिजे. माणसाला वाटलं पाहिजे नाही सगळं सोडून द्यावं. काय आहे, आपल्या शास्त्रानं आपल्याला खूप चांगली अशी व्यवस्था करून दिलेली आहे. 100 वर्षाच्या आयुष्याची गणना जर आम्ही स्वीकारली तर त्या 100मध्ये त्या 100चे 4 भाग करून प्रत्येक भागामध्ये आपल्याला एक आश्रमाची व्यवस्था आपल्या शास्त्रानं करून दिली. 25 25 25 25 असं जर आपण 4 भाग जर आपण केले तर पहिल्या 25मध्ये ब्रह्मचर्य, पुढच्या 25मध्ये गृहस्थी, त्याच्या पुढच्या 25मध्ये वानप्रस्थी आणि त्याच्या पुढच्या 25मध्ये संन्यासी, असं पायरीने आपल्याला जाता येतं. पहिल्या 25 वर्षामध्ये ब्रह्मचर्य आश्रमामध्ये राहून आपण अभ्यास करावा. भरपूर अभ्यास पहिल्या 25मध्ये करावा, कारण पहिल्या 25मध्ये जेवढा अभ्यास होतो तेवढा दुसऱ्या 25मध्ये होत नाही. म्हणून पहिल्या 25मध्ये माणसाला जेवढा शक्य होईल तेवढा माणसानं अभ्यास करावा. पुढच्या 25मध्ये गृहस्थाश्रम स्वीकारावा, गृहस्थी बनावं, योग्य असा गृहस्थाश्रम करावा, योग्य असा प्रपंचही करावा, त्याची सुद्धा व्यवस्था मनुस्मृतीनं आपल्याला करून दिलेली आहे. पुढच्या 25मध्ये मग काय करायचं, आत्तापर्यंत आम्ही जे काही स्वीकारलं होतं ते म्हणजे पहिल्या 50पर्यंत बरं का, पहिल्यापासून ते 50पर्यंत आपण आपल्या ठिकाणच्या गोष्टी हळूहळू काय करत गेलो, वाढवत गेलो की नाही. शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर संसार सुरू झाला, एक गोष्ट वाढवत गेलो. 50च्या नंतर काय करायचं आहे, आता एक गोष्ट कमी 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 करत जायचं आहे. मग पुढचा आश्रम कोणता आहे, वानप्रस्थी की नाही. वानप्रस्थी म्हणजे याच्यामध्ये आपल्यावरच्या जबाबदाऱ्या कशा आपल्याला कमी करता येतील, कसा आपल्याला पुढच्या पिढीकडं देता येतील याचा विचार माणसानं करावा. बस झालं बाबा, आत्तापर्यंत आपण केलं ना, आता ही सगळी जबाबदारी पुढच्या पिढीकडे द्यावी आणि आपण भगवंताचं चिंतन करण्याकरिता मोकळं व्हावं, याच्याकरिता वानप्रस्थ आश्रम स्वीकारावा आणि 75च्या नंतर तर सगळंच सोडून भगवान परमात्म्याच्याकडे समर्पित व्हावं, संन्यास आश्रम स्वीकारावा. अशी वास्तविक व्यवस्था आहे. पण आम्ही त्या व्यवस्थेचं कितपत पालन करतो मला सांगा. आम्ही 50पर्यंत भरपूर काही गोळा करतो आणि त्याच्यानंतर सुद्धा जे गोळा केलं आहे त्याच्यावर एवढं प्रेम असतं की आम्ही अजिबात सोडायला मागत नाही. मला सांगा, कधीतरी आम्हाला असं वाटलं का आत्तापर्यंत की बाबा आम्ही हा प्रपंच सोडून भजनाला कायमचं लागलो पाहिजे, असं कधीतरी वाटतं का आपल्याला? कधीच वाटत नाही. तसं कधी मनात पण आपल्या येत नाही. ते परमपूज्य गुरुवर्य चैतन्य महाराजांनी आम्ही चातुर्मासात असताना एक कथा सांगितली होती. त्यांच्या जीवनामध्ये घडलेली कथा आहे. आता ती एक दिव्य परंपरा आहे, विचारवंतांची मोठी परंपरा महाराष्ट्रातली आपली आहे. चातुर्मासात असताना त्यांनी एक कथा प्रवचनामध्ये संध्याकाळी ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात अशी सांगितली की काय झालं,
त्यांचे वडील जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचनं करायचे, म्हणजे श्रद्धेय गुरुवर्य भानुदास महाराज देगलूरकर जेव्हा ती ज्ञानेश्वरीची प्रवचनं करायचे, त्यावेळेला एक माणूस चातुर्मासाकरता आला आणि चातुर्मासात ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला आला, प्रवचनाला बसला. प्रवचनाला बसल्यानंतर संध्याकाळी 6:30 ते 7:30 अशी प्रवचनाची वेळ झाली की सगळेजण महाराजांचं दर्शन घेतात आणि बाहेर जातात, मठाच्या बाहेर निघून जातात, आपापल्या निवासस्थानी निघून जातात. या दिवशी असं झालं, 7:30 वाजता ते प्रवचन संपलं, सगळी माणसं आपापल्या निवासस्थानी गेली, एक माणूस काही तिथून हालेनाच. 7:30चे 8 झाले, 8:30 झाले, 9 वाजले, 9:30 वाजले. महाराजांचं त्याच्याकडं लक्ष गेलं. महाराजांनी त्याला विचारलं, का बाबा काय झालं, चातुर्मासाला आलात का? त्यानं सांगितलं, नाही महाराज, चातुर्मासाला नाही आलो. म्हणजे मग कशा करता आलात पंढरपुरात? त्यानं सांगितलं, चातुर्मास म्हणजे 4 महिने, मी केवळ 4 महिन्याकरता नाही आलो, मी कायमचा पंढरपुरात आलोय म्हटलं, आता मी कधीच घरी जाणार नाही. म्हटलं का बरं, काय झालं? असं काही नाही, सगळा प्रपंच व्यवस्थित आहे, हा प्रपंच मी भरपूर वाढवून ठेवलेला आहे, सगळी सुव्यवस्था माझ्या प्रपंचाला आहे, मला 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांचा प्रपंच व्यवस्थित आहे, पण आता दोघंही आपल्याकडं लक्ष देत नाहीत, मग कशाला आपण तिथं राहायचं, उगाच कोणावर बोज होण्यापेक्षा मी असा विचार केला की ते जर आपल्याकडं लक्ष देत नसतील तर आपण कायमचं घर सोडलेलं बरं, म्हणून मी घर सोडलं आणि कायमचा पंढरपुरात आलो, आता कधीच जाणार नाही. महाराज म्हटलं ठीक आहे, मग आता राहणार कुठं? तर म्हटलं असं काही नाही, कुठंतरी पंढरपुरामध्ये जिथं जागा मिळेल तिथं झोपायचं. खाण्याची व्यवस्था अशी काहीच व्यवस्था नाही, चातुर्मासामध्ये बरीच लोक अन्नदान करतात, जिथं भेटेल तिथं खायचं. तर म्हटलं बरं ठीक आहे. मग महाराजांनी सांगितली, तुझी एक व्यवस्था मी करून देतो. काय करायचं? काही नाही म्हणे, आजपासून तू याच मठात राहा, आपलं मठ भरपूर आहे, भरपूर मोठं मठ आहे, मठात भरपूर जागा आहे, तू आपल्याच मठामध्ये राहा, काहीच हरकत नाही, मठामध्ये राहायचं, फक्त मी सांगेल तसं करायचं. काय करायचं म्हणे, मठामध्ये राहायचं, सकाळी उठायचं, देवपूजा करायची, देवपूजा आटोपली की लगेच ज्ञानेश्वरी घ्यायची, ज्ञानेश्वरी वाचायची, कारण त्या घराण्याचं ज्ञानेश्वरीवर नितांत प्रेम आहे, ज्ञानेश्वरीची मोठी उपासना करणारं घर आहे. तर म्हटले ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी वाचून झाली की थोड्या वेळात न्याहारी करायची, न्याहारी झाली की परत तुकाराम महाराजांच्या गाथेचं प्रवचन ऐकायचं, परत ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी वाचली की दुपारचं जेवण करायचं, दुपारचं जेवण केलं की थोडीशी वामकुक्षी घ्यायची, परत ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळी थोडीशी न्याहारी करायची, चहा पाणी घ्यायचं, हरिपाठ करायचा, परत ज्ञानेश्वरी वाचायची, संध्याकाळचं जेवण झालं, पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची, झोपायचं, सकाळी उठायचं, देवपूजा करायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची, न्याहारी झाली की पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायची. मग तुकाराम महाराजांच्या गाथेचं प्रवचन ऐकून झालं की पुन्हा तुम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचायची म्हणा, बाकी मी बोलत राहतो. ज्ञानेश्वरी वाचायची, मग परत दुपारचं जेवण झालं की वामकुक्षी घ्यायची आणि मग परत वा वा काय असं रोज वाचत चला. मग आता तुमचं तुम्हीच बोलले ना, ज्ञानेश्वरी वाचायची, वाचत राहायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, हरिपाठ झाला, ज्ञानेश्वरी वाचायची, जेवण झालं, ज्ञानेश्वरी, दुसरं काही काम नाही, एवढं एकच काम करायचं. तो म्हटलं महाराज हरकत नाही, तुम्ही म्हणाल तशा पद्धतीनं करतो. राहिला 15, 20, 25 दिवस झाले, महिनाभर तो कसा तरी राहिला. महिनाभराच्या नंतर तो संध्याकाळी ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला येऊन बसला. आज प्रवचन संपलं. प्रवचन संपल्यानंतर हा तिथंच बसलेला. 9, 10, 10:30, 11 वाजले, तो हल्ला नाही. महाराजांनी जवळ जाऊन विचारलं, काय झालं? ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे? तो म्हटला चालू आहे. अर्थ कळतो? थोडा थोडा कळतो. हरिपाठ सुरू आहे? हरिपाठ पण सुरू आहे. जेवणाची व्यवस्था व्यवस्थित आहे, झोपण्याची व्यवस्था ती पण व्यवस्थित आहे, आंघोळीला गरम पाणी ते पण मिळतं आहे, काही अडचण काहीच नाही. तर म्हटलं मग काहीच अडचण नाही तर इथं का बसला आत्तापर्यंत? जा ज्ञानेश्वरी वाचून घे. त्यानं सांगितलं, महाराज सगळं व्यवस्थित आहे, पण मनातल्या मनात असं वाटायला लागलं, काय एकदा घरी जाऊन यावं म्हटले. म्हटलं अरे कायमचं राहतो म्हणून आला होता ना. तर म्हटलं काय करणार महाराज, शेवटी लेकरं असली तरी ती माझीच आहेत की नाही, एकदा फक्त घरी जाऊन येतो आणि मग परत तुमच्या शब्दाप्रमाणे राहीन. महाराज म्हटले, मला पूर्ण खात्री होती तू घरी जायचा विचार करशील म्हणून तुझी व्यवस्था करून दिली. म्हटले काय आहे, आपला प्रपंच आपल्याकडून कधीच सुटत नाही, आपण त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कधीच करत नाही. हा जो हरिभक्त आहे तो काय करतो, आपल्यावरची सगळी जबाबदारी भगवंताकडे देतो, तो मोकळा होतो, तो म्हणतो देवावरी भार घालून या. आता तुकाराम महाराज आता तो एक साधक जो आहे तो तुकोबाऱ्यांना प्रश्न करतो की असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपलं दुःख जर तो भगवंताकडे देतो असं म्हणत असाल तर म्हणजे याचा अर्थ असा झाला की दुःखाची झळ भक्ताला लागते.
ऐका बरं, थोडीशी शंका उलटी वाटेल तुम्हाला. याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये आलेलं जे दुःख आहे त्या दुःखाची झळ भक्ताला लागते. म्हणजे भक्ताला लागते अर्थात त्याच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणींचा त्याला त्रास होतो. आणि त्रास होत जर असेल तर मग संतांनी इतर ठिकाणी सांगितलेली जी प्रमाण आहेत ती लावायची कशी? का बरं? कारण इतर ठिकाणी जर आपल्याला असं सांगितलेलं आहे, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभा लाभ न धरावे मना माझी, हे आत्तापर्यंत संतांनी सांगितलंय ना. अहो, हरिभक्त जो असतो तो सुखाने उल्हासित पण होत नाही आणि दुःखाचा तो कधी शोकही करत नाही. हे जर हरिभक्ताचे गुण सांगितलेले असतील तर आत्ता तो दुःख भगवंताकडे देतो असं तुम्ही सांगायला लागलात तर ही संगती लागणार नाही. मग ते कुठलं दुःख तो देतो? भगवंताच्या बाबतीत आणि भक्ताच्या बाबतीत ही जी विसंगती वाटायला लागली ती तुकाराम महाराज सोडवत असताना असं म्हणतात, हरिभक्त काय करतो? हरिभक्त काय करतो? त्याच्या जीवनामध्ये संकट आली तर त्या संकटातून मुक्त होण्याकरिता तो प्रारंभी स्वतःच्या सामर्थ्यानं प्रयत्न करतो. अगोदर तो स्वतःच्या सामर्थ्यानं करतो, परंतु जर त्या हरिभक्ताच्या जीवनामध्ये अशी काही संकट येत असतील की ज्या संकटातून मुक्त होणं त्याच्या सामर्थ्यानं शक्य नाही, त्यावेळेला त्या हरिभक्तानं त्या अघटित किंवा त्या दुर्धर अशा संकटातून बाहेर पडण्याकरिता काय केलं पाहिजे त्याचा उपाय तुकाराम महाराजांनी सांगितला. पहिलं चरण. पडता जड भारी, 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 ओ पडता जड भारी, 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 पडता जड मगतो दिसिना पडता जड भारी, पडता जड भारी, दासी आठवा भारी, दासी आठवा भारी,
पडता जड भारी दासी आठवावा हरी. तुकाराम महाराजांनी आपल्याला या अवघड अशा संकटातून बाहेर पडण्याकरता उपाय सांगितलाय. हे हरिभक्त काय करतात, जेव्हा त्यांच्यावर अवघड असं संकट येईल त्याच वेळेला आपण भगवंताला स्मरण करावं. म्हणजे काय, लहान लहान संकटांमध्ये भगवंताला अडकवू नये. सगळ्या हरिभक्तांचा विचार असा असतो, हरिभक्तांवर संकट आली नाहीत अशातला भाग नाही, पण लहान लहान संकटांकरता ते कधीच देवाला अडकवत नाहीत. संकटांचाच जर विचार करायचा झाला तर काही संकट आध्यात्मिक आहेत, काही अधिभौतिक आहेत, काही अधिदैविक आहेत. पण अधिदैविक आणि आध्यात्मिक असलेली जी संकट आहेत ती तो भक्त स्वतःच्या प्रयत्नानं बाजूला करतो. पण जेव्हा अधिभौतिक संकट येतात त्यावेळेला त्या संकटातून बाहेर पडणं हे त्यांच्या स्वसामर्थ्याच्या पलीकडचं आहे. मग ते भगवंताला स्मरण करतात. आध्यात्मिक आणि अधिदैविक ह्या ज्या दोन प्रकारची संकट आहेत, हे जे दोन प्रकारचे दुःख आहेत, हे ते स्वतःच्या उपासनेनं आणि ज्ञानानं हे त्यातून मोकळे होतात. पण अधिभौतिक संकट जेव्हा येतात तेव्हा त्यांचं बळ चालत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर अनेक भक्तांवर संकट आली, पण त्या वेळेला ते स्वतःच्या प्रयत्नानं त्याच्यातून बाहेर पडण्याकरिता काहीतरी उपाय करतात. तुकाराम महाराजांवर किती संकट, पुष्कळ संकट आली. त्या प्रत्येक वेळेला त्यांनी कधीच देवाचं स्मरण केलं नाही. मंबाजी बुवांनी काठीनं मारलं म्हणून लगेच तुकाराम महाराजांनी देवाचं स्मरण केलं का सांगा. बघा तुकोबाऱ्यांचं चरित्र, लगेच ते देवाला आठवत नाहीत. देवाला आठवून असं सांगत नाहीत, भगवंताचं स्मरण करून ते असं सांगत नाहीत, अरे मी तुझा भक्त आहे, मला कोणीतरी येऊन काठीनं मारलं तर तू त्यांना शिक्षा कर, असं लगेच तुकाराम महाराज बोलत नाहीत. आपलं तसं आहे का मला सांगा. आपलं असं नाही, एखाद्यानं आपल्याला त्रास दिला की आपण लगेच जय बजरंगबली, पुढचं माहीत आहे की सांगू, हां तोड दुश्मन की नली, आपलं लगेच चालू होतं. लगेच देवाकडे जातो, आपलं रडगाणंच मांडत राहतो. मी म्हणतो प्रत्येक वेळेला देवाकडे गेल्यानंतर तुम्ही आपली रडगाणीच का मांडता. त्या देवाला पण कधीतरी तुम्हाला बघून सुख वाटू द्या ना. तो देव तिथं उभा आहे, विटेवर जसा उभा आहे, इथं तुम्ही जसा समोर उभा केलाय की नाही, कीर्तनकाराच्या जसा अगदी समोर त्याला विटेवर उभा केलाय, तर विटेवर उभा केलेला तो जो भगवंत आहे त्या भगवंताकडं आपण प्रत्येक वेळेला जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक वेळेला गेलो की आपली दुःखच सांगत राहतो. मला हेच नाही, मला तेच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही. कधीतरी त्या देवाकडे जा, हात जोडून उभं राहा आणि त्या देवाला सांगून बघा, बाबा तू बरा आहेस ना, तुझं सगळं ठीक चाललंय ना, तू व्यवस्थित तर आहेस ना. एकदा त्याच्याशी तसं बोलून बघा, तो तुम्हाला काहीच कमी करणार नाही. एकदा कधीतरी आपण त्याला पण विचारलं पाहिजे. अहो आपण आपल्या कुटुंबातल्या 5 व्यक्तींचा भार वाहू असलो की आपल्याला जगावरचं संकट आल्यासारखं वाटतं. तो तर अख्ख्या जगाचा सांभाळ करणारा आहे, तो काय कधीच थकत नसेल काय. त्याला पण आपण कधीतरी विचारलं पाहिजे, बाबा तू थकला नाहीस ना, तू ठीक आहेस ना, असं कधीतरी एकदा विचारून बघा. प्रत्येक वेळेला आपली रडगाणी नका गाऊ त्याच्यासमोर गेल्यानंतर. भगवान परमात्म्याला आपण जातो आणि आपल्या अनेक प्रकारचे दुःख त्याला सांगत असतो. हरिभक्त असा करत नाही. तुकाराम महाराज त्यांच्यावर संकट आले तरी ते सांगत नाहीत. इथपर्यंत तुकोबाऱ्यांचा तो प्रसंग पहा.